नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर तुम्हाला कळालं असणार टायटलवरनं की आज आपण कुठं आलो आहे. तर आज आपण आलो आहे चंदेरी किल्ल्याला. तर आता चंदेरी किल्ल्याचा ट्रॅक सुरू करायचा आहे आणि महाराष्ट्रातला असं म्हटलं जातं की एक ॲडव्हेंचरस ट्रॅक असा तो पण एक ओळखला जातो. आणि आत्ता मी आहे तामसी या गावाला. इथं पाठीमागे बघू शकता तुम्ही, तामसी हे गाव आहे. तर गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहे. एक आहे तामसी मार्गे आणि एक दुसरा मार्ग तो आहे चिंचोली मार्गे. तर तो आहे बदलापूर मार्गे, तिकडनं तुम्ही येऊ शकता. आणि आता आम्ही आलेलो आहे पनवेल मार्गे. तर बघूया, सोशल मीडियावर खूप चाललं आहे या ट्रॅकबद्दलचे जो एक पॅच आहे ॲडव्हेंचरस पॅच. तर त्याबद्दल आज आपण तिथला अनुभव घेऊ. चला मग. बघितलं, दुकानातनं खाण्याच्या वस्तू घेतल्या, बिस्किट वगैरे, आणि पाण्याची बॉटल ही रिफिल करून घेतली. आता काही टेन्शन नाही. आणि आता निघालो ट्रॅकला. काही गावातल्या मंडळींशी बोललो, तर त्या बोलल्या की इकडनं जास्त करून कोणी जात नसतं म्हणे, पण आहे म्हणे वाटेत तुम्हाला दिसतील, वाटेत असे खुणा केलेले आहेत की गडावर जाण्यासाठी कोणता मार्ग आहे काय आहे. तर ते फॉलो करून जावं लागेल आपल्याला. आणि आज आपल्यासोबत कोण आहे? मी एकटाच नाही. ओळखलं का? शुभांकर. तुम्ही पेप किल्ल्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं नसणार तर वरती आय बटनवर बघू शकता तुम्ही. मित्र, तुम्हाला असे ॲरो बघायला मिळतील, तर ते फॉलो करत तुम्हाला वाटेने जायचं आहे. चंदेरीच्या पायथ्याशी असलेले घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट आणि मुरमाड निसरडा कातळ माथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड आव्हान आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲरो बनवू शकता, जेणेकरून जे नवीन ट्रॅकर असतात तर त्यांना वाट चुकणार नाही. तर ही एक चांगली खूण आहे. वाटेत एक पॉइंट असा येतो की कन्फ्यूज होते या ठिकाणी. इकडं पण एक वाट दिसते आणि ह्या साईडला पण एक वाट दिसते, पण इथं आहे ना अशा मार्क करून ठेवलेले दगडांचे. तर ही खरी वाट आहे. आणि इथं एक कापड पण लावलेला आहे छोटा मार्किंगसाठी. पण कदाचित असं वाटतं की जो नवीन ट्रॅकर असेल ना, ज्या ह्या वाटेने जो येत असेल, तर त्याला असं वाटतं की सरळच जायचं आहे. पण तुम्ही ते न करता तुम्ही ह्या वाटेने जायचं आहे तुम्हाला. बघू शकता ते, बघा ते मार्क बघतायत. तर आम्ही आता येताना वाटेत खूप प्रकारचे असे मार्क बघितले, काही पेंटेड आहेत. तर असे बघा, असे पेंट करून ठेवलेले आहेत लोकांनी, आणि काही कापडांचे तुकडे पण बांधून ठेवलेले आहेत. तर तुम्ही याच्यावरनं एक अनुमान करू शकता की जी वाट आहे तर ती किती चुकण्याचे चान्सेस आहेत. तर त्यामुळे तुम्ही नवीन असणार तर गडावर येताना गाईड वगैरे सोबत ठेवा वाटोड्या, तर जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाही. तर याची काळजी घ्या. साहब, ये क्या है? वाटरफॉल है. लग रहा है यार. मित्रांनो, आता हे प्लेन एक पठारावर आलेलं आहे छोटा, आणि तुम्ही बघू शकता मागे चंदेरी. आम्ही पूर्ण या जंगलातनं आलो, पूर्ण दाट जंगल आहे. आणि
वाट मिळत नव्हती. कसं तरी करून आता वरती आलो आहे. आता वरती जातो. मुंबई पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना उजवीकडे एक डोंगर रांग दिसते. ती म्हणजे बदलापूर डोंगर रांग. नाखिन, चंदेरी, म्हैसमाळ, नवरा नवरी, बोई, पेब, माथेरान ही शिखरे याच डोंगर रांगेत येतात. या डोंगर रांगेत आपल्याला भला थोरला माथा उंचवलेला एक प्रचंड सुळका दिसतो. तो किल्ला म्हणजे चंदेरी. हेलो एवरीवन, मेरा नाम शुभांकर है. मैं देहरादून से हूँ, बेसिकली उत्तराखंड स्टेट से. तो वहाँ कौलागढ़ नाव के गांव में रहता हूँ. तो वहाँ से मैं मुंबई में आया हूँ जॉब के लिए. तो वहाँ मेरे को मयूर मिले जॉब में. तो इनको ट्रैक का बहुत शौक था और मेरे को भी पहाड़ से आया हूँ तो मेरे को भी बहुत शौक है. तो फिर मैंने बोला चलते कहीं ट्रैक पे जाओगे तो मेरे को भी लेके जाना. तो ऐसे कर करके फिर हमारा ऐसे 2-3 बार आना जाना हुआ. सबसे पहली बार तो हम लोग कहाँ कलसुबाई गए थे, फिर उसके बाद कन्नड़ा गए थे, फिर उसके बाद हम लोग पैप भी गए थे. फिर ये हमारा चौथा ट्रैक होगा. चंदेरी. इससे पहले जितने भी ट्रैक में गया था सब में हम लोग मानसून में गए थे. तो बहुत वेदर वगैरह सही था, ऐसा हवा चल रही थी. इधर आए यहाँ हवा नहीं, एकदम पसीना पसीना हो गया, हालत खराब हो गई है. बट अच्छा ट्रैक है. और मैं वहाँ पे भी बहुत सारे ट्रैक में गया हूँ उत्तराखंड में भी ना. और वहाँ और यहाँ के डिफरेंस में पता चलता है कि बहुत डिफरेंस है. आता आम्ही ज्या वाटेने येतोय तर ती वाट आम्हाला आहे ना एक ॲप्लिकेशन मिळालं, गया GPS म्हणून आहे. तर त्या ॲप्लिकेशनवर आपले जे पण गड किल्ले आहेत तर त्यांच्या ज्या वाटा आहेत जे आपल्याला माहीत पण नसतात अशा वाटा त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत त्यांनी. तर तुम्ही त्या ॲप्लिकेशनवर जाऊन तिथं बघू शकता. ऑफलाईन चालतं ते. आणि आता आम्ही ज्या वाटेने येतोय ते ॲक्युरेट त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी सगळं काही ती वाट एकदम स्पष्ट दिसते. तर आम्ही ते फॉलो करत आता गडावर चाललो. तर तुम्हाला जे ॲप्लिकेशन पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन देतो, तर तुम्ही बघू शकता. मित्र, आता आपण एका जागेहून पोचलोय. तर ह्या ठिकाणी आपल्याला 3 वाटा बघायला मिळतात. तर ही माझ्या लेफ्ट साईडला जी वाट आहे ही चिंचोली मार्गे येऊ शकतो आपण वरती, जी आहे बदलापूर मार्गे. आणि एक आपण ज्या वाटेने आता वरती आलो ती आहे तामसाई मार्गे. तर ही वाट येते राईट साईडला. आणि माझ्या एक्झॅक्ट बॅक साईडला जी वाट दिसते ती आहे म्हैसमाळ पिण्याकोरवर जाण्यासाठी. आणि शुभांकरच्या जी बॅक साईडला जी वाट आहे तर ती आहे चंदेरी किल्ल्यावर जाण्यासाठी. तर इथं जरा कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. तर इथं खात्री करूनच तुम्ही वरती गडावर जा. चला मग. सरळ चालून आलो. आता इथं एक घड लागलेली आहे. तर या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे छोटंसं. आणि इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. आणि हा समोर दिसतो तो चंदेरी गड. आता हा पॅच आपल्याला चढून वरती जायचं आहे. मे 1656 मध्ये शिवरायांनी कल्याण, भिवंडी, रायरी पर्यंतचा सारा मुलूक घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. अल्पविस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारं पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असावी असेच वाटते. मित्रांनो, इथं पाण्याचं टाकं बघायला मिळतं आपल्याला. या ठिकाणी पाणी आहे पण जरा गडूळ दिसतंय, पण आहे पाणी. मित्रांनो, या ठिकाणी गुहा बघायला मिळते आपल्याला. तर 30 ते 35 लोक इझिली राहू शकतात या गुहेमध्ये. आता आपण या केवकडनं असं साईडने आलो. इथं जरा रिस्की पॅच आहे, तर जरा सांभाळून जावं लागेल आपल्याला. शुभंकर, जा रहे हो? मैं जाऊ, ठीक आहे.
मित्र आता आम्ही असं या कडेकडेने आलो. आता आपल्याला वरती जायचं. इथून ही रस्सी लावलेली आहे ना, तर या ठिकाणी असं चढायचं आहे आणि वरती जायचं आपल्याला. तत्पूर्वी आपल्याला ह्या ठिकाणी खाली पाण्याचं टाकं बघायला मिळतं आहे. तर आता आपण तिथं जाऊ आणि ते टाकं बघू काय पाणी व्यवस्थित आहे का नाही. आता पाण्याच्या टाक्यात मासे पण चांगलंच असेल करून घेऊ आपण. मच्छी भी आ जाएगी साथ में. चांगलं नितळ पाणी. चांगलं पाणी एकदम चांगला स्वच्छ पिणी आहे. तर तुम्ही इथं पाणी वापरायसाठी आणू शकता. जो कठीण पॅच होता तर त्याची आपण आवर्जून वाट बघत होतो. आता तो आलेला आहे आणि आता आपल्याला या इथून क्लाइंब करत वरती जायचं आहे. तर चला. कैसा लगा? मजा आया? ओ भाई साहब क्या है. आता आम्ही या कडेने खालून खालून असं पकडत पकडत ह्या कातळाने वरती आलो. खूप थ्रिल आहे. जे नवीन असणार मी तर तेच रिकमेंड करेल की खालीच थांबा तुम्ही, कारण की रिक्स आहे वरती येण्यासाठी. तर खूप अवघड आहे, काळजी घ्या. मित्रांनो
खूप भयंकर पॅच आहे हा. आता आम्ही चढून वरती आलो आणि इथं साईडला एक पाण्याचं टाकं आहे. आता पाणी नाही त्याच्यात आणि आता आम्हाला वरती जायचं आहे इकडं. आता ऑलमोस्ट आम्ही गडावर पोचलेलोच आहे. खूपच भयंकर आहे. तर मी तर एकच सांगेल तुम्हाला, जपून या, काळजी घ्या स्वतःची बस. आता गडावर पोहोचलो आम्ही. तर जरा पाणी वगैरे पिलं, मस्त शांत झालो. वरती येण्यासाठी खूप कष्ट होते आणि आता इथं मागे बघू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला मिळते. ही अष्टकोनी पंचधातूतली आणि मेघडंबरी मूर्ती आहे, जे अजिंक्य हायकर्स आहे बदलापूरचं. तर त्यांनी त्या संस्थेने हे काम केलेलं आहे वरती मूर्ती आणण्याचं. तर हे 2023 मध्ये ही मूर्ती आणली होती. तर त्यांच्यासाठी जितकं बोलावं तितकं कमी आहे, कारण की आम्हाला वरती येण्यासाठी इतके कष्ट लागले, तर त्यांनी ही मूर्ती इतक्या वरती आणलेली आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे ते. तर मित्र बस आता इतकंच आहे. हा गड फक्त टहळणीसाठी होता, चेकपोस्ट म्हणू शकतो आपण. तर बाकी जास्त इतिहास नाही गडाचा. तर मी निघतो परतीचा मार्ग. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.